आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. युवा क्रीडा कमिटी मंदनगड आयोजित मंदनगड प्रीमियर लीग 2024 पर्व 6 आपण पाहतात ऐकतात. सकाळच्या सत्रापासून ज्या मॅचेस झाल्या त्यापैकी रोमहर्षक मॅचेसना आता सुरुवात झाली. म्हणजेच काय, पहिली मॅच ही सेट होण्यासाठी जाते. पहिल्या मॅच मध्ये अनेक चढउतार आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीतल्या मॅचेसना जेव्हा सुरुवात होते तेव्हा काहीचे सेट झालेले बॅटर, सेट झालेले बॉलर, सेट झालेले फिल्डर, सर्व खेळाडू सेट होतात. अंदाज येतो मैदानाचा आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं ते सामने बहरायला सुरुवात होते आणि ती सुरुवात झाली आहे. मागील 2 ते 3 मॅच जर बघितल्या तर खूप चांगला खेळ सगळ्या संघांकडून पाहायला मिळतोय. दोन्ही संघातील एक एक प्रतिनिधी पाठवा. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली आहे. एका बाजूला सुमित माबदी आणि त्याच्या साथीनं तेजस करावडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. गोलंदाजी मार्क वरती अनिकेत माडिक. हे चांगलं त्रिकूट मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. त्याचं कारण वेगळं आहे. सुमित साठी पहिला चेंडू यावेळेला क्लीन बोल्ड. लेग स्टंप ओपन होता, समजला नाही. त्याला लेग फ्लिक करण्याच्या नादामध्ये द्याष्ट्या वाकवल्या गेल्यात आणि पहिल्या विकेटचं पतन होत असताना मैदान सोडावं लागतंय सुमित माबदीला. गॉन. अनिकेत माडिक भारी पडलाय सुमित माबदीवरती. लेग स्टंप ओपन होता, पाहिला होता आणि त्याला यॉर्कर टाकण्याच्या तयारीमध्ये अनिकेत होते आणि त्यांचा तो प्रयत्न यशस्वी ठरला. डायरेक्टली स्टंप वाकवलं गेलंय आणि पहिल्या विकेटचं पतन होत असताना पहिला हादरा टीम स्वामी कृपा 11 समोर खूप मोठी टास्क आहे सध्याच्या घडीला नलेश सह्याद्री 11 या संघाची. कारण सामना जिंकणं त्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आहे या दोन्ही संघांसाठी. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू काही काळ हवेमध्ये. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येतोय तोपर्यंत एकदा धावून पूर्ण. सिंगल धाब्याने धावफलक पुढे जाते एका धाबेवरती. म्हणजेच काय तर धावफलकाचा श्रीगणेशा झालाय. थोडीशी चिंताजनक सुरुवात आहे. सुमित माबदीचं बाद होणं थोडंसं टेन्शन वाढवतंय, परंतु अनिकेतच्या षटकामध्ये कितपत विकेट ठेवणं गरजेची होती याचा सुद्धा विचारणीय होणं गरजेचं होता. तुर्तास फील्डमध्ये थोडासा बदलाव. आय रिक्वेस्ट टू ऑल प्लेयर्स. खोदून काढल्या चेंडूला ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. तोपर्यंत एक धावून पूर्ण केली जाते जोपर्यंत चेंडू फेकला जातोय. चांगलं षटक अनिकेतचं. अनिकेतने पहिल्या मॅच पासून आतापर्यंत आपली दहशत दाखवली ॲज अ बॉलर म्हणून. फलंदाजीमध्ये तितकीशी कमाल करू शकला नाही, परंतु गोलंदाजीमध्ये जी कमाल केली ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. आडव्या बॅटने खेळला गेला हा फटका. लेग कटर होता, बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न अनिकेत कडून झाला. सिंगलदा धावून तिथे कंप्लीट केली गेली. 3 धाबा धावफलकावरती. चेंडूचा खेळ 5. शेवटचे अंतिम चेंडू या षटकामध्ये मोठा फटका आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि त्याने टिपला झेल.
जबरदस्त कॅच. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती नंतर 3 वरती 2 गडी बाद टीम स्वामी कृपा. षटक इकॉनॉमिकल स्पेल हाताळण्यामागे आजच्या दिवसभरामध्ये ज्या पण गोलंदाजांना यश आलंय त्यामधील अनिकेत माडिक एक आहे. संदेश समोर 30 टास्क आहे. ज्या प्रकारे अनिकेतने षटक हाताळलं होतं त्याच प्रकारचं षटक आता संदेशकडून अपेक्षित असणाऱ्या टीम निलेश सह्याद्री 11 या संघाला. ओपनिंग पेअर मैदानाच्या या वेळेला चेंडू आतमध्ये येणारा होता. फलंदाजाला समजेनासा झाला. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. आकाश स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय. ज्या आकाशकडून खूप सारी अपेक्षा. पुन्हा एकदा वेट करून खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. बघा इथं तीच कहाणी आहे. चेंडूच्या रेषेमध्ये जाणं, चेंडू जवळ जाणं, फटका एक्झिक्यूट करणं. जोपर्यंत यासारख्या हालचाली तुमच्या पायामधून होत नाहीत, तुमच्या हातामधून होत नाहीत, तोपर्यंत धावा तितक्या सहजतेने तुमच्या जवळ येणार नाहीयेत. तुम्हाला इथे या मैदानावरती धावा बनवण्यासाठी स्वतःला मेहनत करावी लागणार आहे. गोलंदाज जे काही तुम्हाला इन्व्हिटेशन देईल त्याचाच जर का वेट केला तर मात्र धावा हव्या तितक्या प्रमाणात करता नाही येणार. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. संदेश 6 चेंडू दडपण आणतोय बॅटवरती. सिंगल धाव मिळतीये. एका धाब्याने धावफलक पुढे जाते. दुसरं षटक मार्गस्थ आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आडव्या बॅटने हा फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक वेगाने ते चेंडूवरती आलाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा धावून पूर्ण केला जात आहेत. काही अशी क्षेत्र आहेत तिथे चेंडू गेल्यानंतर तुम्हाला 2 धावांची संधी आपोआप बनते, क्रिएट होते आणि ती संधी इथे बनली होती. परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही कारण फेकी तितकी ताकदवर नाही, तितकी चांगली नाही. ओ बॅटची एज. हो प्रयत्न चांगले होते अनिकेतचे परंतु तितकी सफलता त्याला लाभलेली नाहीये. दुसऱ्या अटॅम्प्ट मध्ये सुद्धा चेंडू हातामध्येच होता परंतु तिसऱ्या वेळा ज्या वेळेला तो जमिनीवरती पडला त्यानंतर मात्र चेंडूने त्याची साथ सोडली आहे. 5 चेंडूचा खेळ झाला. आतापर्यंत 5 धावा त्याने खर्ची केल्यात. शेवटच्या अंतिम चेंडू बाकी आहे. 8 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. दुसऱ्या षटकावर पहिला रिव्हर्सचा अटेम्प्ट. चेंडू निघून गेलाय. बॅकेट ऑफ पॉइंट सीमारेखा पार. एमपीएल चौकार. आजच्या दिवसभरामधील पहिला रिव्हर्सच्या माध्यमातून मारला गेलेला हा चौकार आपल्याला बघायला मिळाला. 2 षटकं संपलेत. 12 धावा धावफलकावरती. 2 गाड्यांच्या पतनानंतर ते निलेश सह्याद्री 11 या संघाच्या. कोणाला आमंत्रित केलं जाईल, कोणता गोलंदाज इथे स्लॉगर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी येईल त्या अगोदर नेक्स्ट मॅच दक्ष सुपर किंग्स विपक्ष टीएम बॉयज या 2 संघांदरम्यान खेळवली जाणार आहे. सो दक्ष सुपर किंग्स आणि टीएम बॉयज संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचे. टीएम बॉयज आणि दक्ष सुपर किंग. राज लोखंडे नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय. मोठ्या विश्वासाने, मोठ्या अपेक्षेने, मोठ्या भरोशाने राजच्या हातामध्ये चेंडू दिलाय. राज स्वतः कर्णधार आहेत. अनिकेत माडिक दोघे एकाच गावामधील अडकळ फायटर या संघाच्या माध्यमातून अनेक वेळा आपण त्यांना खेळताना पाहिलंय. तुर्तास मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंड वरती फलंदाज आकाश, समोर राज लोखंडे.
मोठा फटका, प्रॉपर बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. अनिकेत माडिक चेंडूवरती गेला जरूर परंतु पोहोचू शकला नाही. मिस जज झालाय चेंडू आणि त्यामुळे इथे 2 धावा चपळाईने धावून पूर्ण केल्या जात आहेत. चेंडू होता कोणाकडे एका क्षणाला वाटलं होतं इष्टरक्षकाच्या हातामध्ये तो येऊ शकतो, इतक्या जवळ आहे. परंतु ज्या वेळेला चेंडू धरणीला दान झाला, धरणीवरती लँड झाला, त्यावेळेला मात्र असं वाटलं की स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे येऊ शकला असता. असो, हा झरतरचा भाग आहे ज्याला क्रिकेटमध्ये थारा नसतो. 2 धावांनी धावफलक 14 वरती जाऊन पोहोचलंय. किमान 25 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल जर का दुसऱ्या इनिंग मध्ये लढण्यासाठी गोलंदाजांना बळ हवं असेल. निलेशजी दामणे यांचं पुनश्च एकदा मंचावरती आगमन. संघ मालक, मोठा फटका यावेळेला बॅटच्या रडारमध्ये, प्रॉपर कनेक्शन, मिडल ऑफ द बॅट, चेंडू निघून गेलाय सरळ चौकोन सीमारेखा पार. उत्तुंग दर्जेदार, शानदार, बहादार, लाजवाब एमपीएल षटकार. षटकाराने खूप मोठ्या आशा पल्लवित केल्यात आणि आता असं वाटायला लागलं की हे धावफलक 25-30च्या आसपास जाऊन पोहोचेल की काय, कारण 3 चेंडू झाले आहेत आणि 20 धाबा धावफलकात आहे. 20 रन्स ऑन स्कोर बोर्ड. पार्टनरशिप बनत चालली आहे मिडल ऑर्डर मधील या दोन्ही फलंदाजांमध्ये. सलामीर फलंदाजाने तितकंसं प्रभावित केलं नाही कॉन्ट्रीब्यूट केलं धावांमध्ये आणि त्यामुळे जी जबाबदारी या 2 फलंदाजाच्या खास करून आकाशच्या खांद्यावरती आली तो ती जबाबदारीपूर्वक पार पडत असताना चेंडू हवेमध्ये, परंतु क्षेत्ररक्षक वाट बघत राहिला आणि वाट लागून चेंडू सीमारेखा पार गेलाय. 6 धावांसाठी षटकार. लास्ट 2 बॉल रिमेनिंग, शेवटचे 2 चेंडू. हो, यावेळेला काय गेलंय तर बाहेर बाहेर निघणारा हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर, जास्तच बाहेर. पंच वळतात सांगतात येस इट इज अ वाईड. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. आता 27 पर्यंत जाऊन पोहोचलेत. जे धावफलक असं वाटलं होतं की हे लो स्कोरिंग मॅचकडे नेईल ते आता धावफलक समाधानकारक धावफलकापर्यंत येऊन थांबलंय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. आडव्या बॅटने खेळल्यात, 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, काय दुसरी धाव घेतली जाईल का? दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. प्रयत्न होता आकाशला बाद करण्याचा, त्या प्रयत्नामध्ये तितपत यश मिळालं नाही. राज लोखंडेला शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे. 29 वरती धावफलक घेऊन थांबले. चला या टीएम बॉईज आणि दक्ष सुपर किंग दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेक केली जाणार आहे आपल्या 2 संघांदरम्यान. युवा क्रीडा कमिटी मंदनगड आयोजित मंदनगड प्रीमियर लीग पर्व 6, एक असा सोहळा ज्या सोहळ्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते, सर्वांना प्रतीक्षा होती या स्पर्धेची. तो दिवस उजळला आणि आज 7 डिसेंबर तो सकाळचा 9:41 मुहूर्त, त्यावेळेला पडलेला पहिला चेंडू आणि अखेरकार 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाची दाबा 30. 31चं लक्ष, या षटकामध्ये आले 18. आता या 31चा पाठलाग, 31चा बचाव कसा होतो येणारी काळवेळ सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र एमपीएल मंदनगड प्रीमियर लीग. आपण जाऊयात टॉसकडे, ज्या ठिकाणी दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत.
फिल्डिंग घेतली. चला टीएम बॉयज नाणेफेक जिंकली आणि नाणेफेक जिंकल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी दक सुपर किंग या संघाला आमंत्रित केलंय. हा आहे नेक्स्ट मॅच साठी अहवाल टॉसचा, नाणेफेकीचा आणि त्या अगोदर 31 धावांचा पाठलाग, 31 धावांचा बचाव. कोण कशा प्रकारे करणार, कोण कोणावरती हावी ठरणार. मैदानात क्षेत्ररक्षण करण्यासाठी स्वामी कृपा संघ दाखल झालाय. तरी मी विनंती करेल निलेश सह्याद्री 11 चला पंच चेतावणी द्या, मॅचला सुरुवात करायची. आमचे तिन्ही ऑफिशियल सकाळच्या सत्रापासून खूप चांगली कामगिरी करतायत. आमचे राहिल सर, त्यानंतर रवी सर, त्यानंतर विरल नायर सर, खूप चांगली कामगिरी. कोणत्याही प्रकारचं विघ्न न येता अचूक निर्णय त्यांच्या माध्यमातून आलेले आहेत, ज्याने सर्व संघांना समाधान आहे. आणि अशा प्रकारचे आमचे तिन्ही ऑफिशियल, थँक्यू सो मच आपण या स्पर्धेला जॉईन झालात त्याबद्दल. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली. अनिकेत महाडिक आणि त्याच्या साथीनं राज कदम ही जोडी मैदानात आली आहे. गोलंदाजी मार्कवरती स्वतः सुमित माबदी सज्ज होतील. पाहुयात कशा प्रकारे या 31 धावांना पाहिलं जातंय, कशा प्रकारे 31 धावांचा पाठलाग होतोय. टास्क मोठी नाहीये, तितकं धावफलक मोठं नाहीये. दुपारच्या सत्रामध्ये या प्रकारच्या धावांचा पाठलाग करणं अवघड नाहीये. परंतु जर का पहिल्या 2 षटकामध्ये तो इकॉनॉमिकल स्पेल दिसला तर मात्र येणाऱ्या शेवटच्या अंतिम षटक टाकणाऱ्या गोलंदाजाला खूप मोठं बळ मिळेल. लेट्स प्ले. पहिला चेंडू रिव्हर्सचा अटेम्प्ट फसलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. ज्या वेळेला रिव्हर्सचा अटेम्प्ट होतो किंवा ज्यावेळेस रिव्हर्स खेळला जातो त्यावेळेला मनामध्ये एकच गोष्ट येते की हा जो फटका आहे तुम्हाला धावांची ॲश्युरिटी देत नाही. तो कॉन्फिडन्स येत नाही या फटक्याने. ज्या वेळेला धावांची गरज असते. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने खेळलाय. एक धाव धावून कंप्लीट. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती मिडविकेटचा, तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट केली जाते. आज शनिवारचा दिवस आहे, बहुतांश जण कामावरती आहेत आणि त्यामुळे इतकी प्रेक्षकांची गर्दी इथं दिसत नाही. परंतु उद्या नक्की या, खूप सारी गर्दी पाहायला मिळेल आणि खूप सारे प्रेक्षकांबरोबरच मोठमोठे खेळाडू सुद्धा या मैदानावरती दिसतील. मंदनगडच्या टेनिस क्रिकेटमधील तारे सितारे दिसतील. अनिकेत महाडिकसाठी हा चेंडू पायाने अडवलाय समोरच्या दिशेने. बॉलर बॅक ड्राईव्ह होता. फॉलोथ्रोमध्ये चांगली फिल्डिंग सुमितची. युवा क्रीडा कमिटी मंदनगड गेली कित्येक वर्ष ही संस्था आपल्या तालुक्यातील खेळाडूंना एक वेगळा प्लॅटफॉर्म, एक वेगळी दिशा, एक वेगळी उंची गाठण्यासाठी अतोनात मेहनत करते. ती अविरत मेहनत या MPL च्या 6व्या पर्वामध्ये आपल्याला दिसून येते. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती कट केलाय चेंडूला. पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करेल तोपर्यंत एक धाव येते. 2 अशा स्पर्धा जे मंदनगडचं क्रिकेट शो करतात, 2 अशा स्पर्धा जे 110 गावांना जोडल्या जातात, त्यामध्ये 108 माफ करा त्या गावांना जोडल्या जातात. त्यामध्ये MPL म्हणजेच मंदनगड प्रीमियर लीग 1 आणि दुसरा युवा चषक, या 2 स्पर्धांसाठी कुठलाही प्रवास असू द्या, कुठलाही टूर असू द्या, सगळ्या गोष्टी विसरून खेळाडू वर्ग विरारमध्ये अवतरतात. अनिकेत महाडिक समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर्ड. कोणत्याही प्रकारची हालचाल नाही. चेंडूला फेकून दिले सरळ डाऊन द विकेट. सीमारेखा पार. घणघडीत MPL षटकार. थँक्यू विजय. काय जबरदस्त फटका. अनिकेतची बॅटिंग ही तंत्रशुद्ध बॅटिंग म्हणून आपण या अगोदर पाहिल्या. यावेळेला घेऊन वेट केला आणि त्यानंतर वाट लावणारा मिडविकेटच्या डोक्यावरून जाणारा अजून एक उत्तुंग षटकार 6 धावांसाठी. स्वराज्याचा
पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती. अनिकेत महाडिकची अखेरकार बॅट तळपायला सुरुवात झाली आहे आणि अनिकेत महाडिकचं हे चार्ज होणं हे निलेश सह्याद्री 11 या संघासाठी खूप मदतगार आहे आणि त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण सुद्धा. आणि निलेशजी तामणे या गोष्टीमुळे खूप सुखावलेले असणार आहेत. हे 2 मोठे फटके बघून अपेक्षा होती त्यांना अनिकेतच्या बॅटमधून मोठे फटके येण्याची. नवीन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय विनायक कावनकर. विनायक कावनकर समोर राज कदम. यावेळेला फाईन लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक फॉलो करतोय चेंडूला. चेंडू अडला जाईल का? येस, चेंडू अडतोय. सुनील चेंडूच्या मागे होते तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. ही चांगली साथ. एखादा जर का फलंदाज मोठमोठे फटके खेळून धावफलकाला वेगानं वाढवते तर दुसरा फलंदाज त्याला सिंगल डबलने तितकीच मोलाची छोटी का होईना साथ देणं गरजेची असते. आणि खास करून 31चा पाठलाग करत असताना तरी या प्रकारच्या धावांचा खूप मोठा मोल आहे. आणि ते मोल नो बॉल आणि फुलटच सुद्धा आहे. चेंडूला फेकून दिलाय सीमारेखा पार. मिड विकेटच्या डोक्यावरून जातोय चेंडू. 6 धावांसाठी षटकार. 7 धावा. सहा धावांची गरज आहे. 7 माफ करा, 31 टार्गेट आहे. धावा किती झाल्यात? 24-24. अजून 7 धावांची गरज आहे. चेंडू झाला 1 म्हणजे 11 चेंडू आणि 7 धावांची गरज. राहुलला आमंत्रित केलंय. बघूयात राहुल कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. निर्धाव षटक हाताळणं गरजेचं असणार आहे इथून राहुलला. म्हणजेच या येणारे 5 चेंडू तरी निर्धाव यावे तशी अपेक्षा. यावेळेला इनसाइड आउट. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेल सुटलाय. जरी झेलला असता तरी सुद्धा फ्री हिट होता. निलेशजी तामणे यांच्या चेहऱ्यावरती एवढं मोठं हास्य आलंय की आता गाल सरळ व्हायला संधी मिळत नाहीये. खूप खुश आहेत त्यांच्या फलंदाजाच्या परफॉर्मन्सवरती. खास करून अनिकेत महाडिकवरती जो आतापर्यंत चालत नव्हता तो चालायला लागलाय. त्याची बॅट तळपायला लागली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला जो संघ आहे स्वामी कृपा त्यांचा मात्र परफॉर्मन्स चिंतेची बाब ठरलाय. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईटच्या रूपाने. 1 धाव धावफलकामध्ये ऍड होईल. काय तिसरं षटक बघायला मिळेल का या उर्वरित धावांसाठी, की दुसऱ्या षटकामध्ये या मॅचला फिनिश केलं जाईल? कोण कशा प्रकारे या मॅचला बघतोय, कोण कशा प्रकारे या मॅचच्या जवळ किंवा कंप्लीट होण्याचा प्रयत्न करतोय? मोठा फटका. अनिकेतने जरूर हा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडू क्लिअर करतोय वाईडिश लॉंग ऑन सीमारेखा. म्हणजेच काय, येत आहेत 6 धावा. मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय टीम निलेश सह्याद्री 11 या संघानं. Man of the match, player of the match, none other than